हे असते आपल्याकडे बी, पण लय प्रमाण कमी आहे, लय दुर्मिळ आहे. काय म्हणते त्याला? शेलाटीन म्हणते ते हो. शॅलाटीन. तर बघू शकता मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये बघू शकता कसा बसलाय हा. तो लय लहान साईज आहे का? कुठं इथे झाडावर आहे का नाही करत? बॉटली आहे पाण्याच्या काही बरोबर आहे का? हरणटोळ आहे याला, हरणटोळ म्हणते मी. आपल्याकडे कसं काय आली? हे असते आपल्याकडे बी, पण लय प्रमाण कमी आहे, लय दुर्मिळ आहे. लय प्रमाण कमी आहे. बघा तेवढी बाटली तिथं पडली. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता अतिशय दुर्मिळ जातीचा साप हरणटोळ इथं आढळलेला मित्रांनो. बघू शकता ही ज्वारी काढत होती आणि यांना हा साप दिसलेला आहे. बघू शकता आपण पकडण्यासाठी आलोय. तर मित्रांनो, हा साप निमविषारी आहे आणि नॉन व्हेनमसच म्हणावं लागेल, पण याच्यामध्ये थोडंसं विष असतं जे की याच्या बचावासाठी वापरतं. म्हणजे समजा हा अटॅक झाल्यानंतर सूज वगैरे येणे किंवा थोडीशी आग होणे. बघू शकता कसा बसलाय हा. तोंड बघू शकता याचं कसं आहे. एकदम लहान साईजचं तोंड, मोठा आणि का बघू शकता ह्याची मान एकदम लहान साईजची आहे आणि पाठीमागे ह्याचं अंग मोठं आहे. याच्या जवळ कोण गेलं तरच हा अटॅक करतो मित्रांनो. बघू शकता याला मराठीमध्ये हरणटोळ असं म्हणतात. कधी दिसला? आता दिसला बा. कसं काय दिसलंय बा? कधी नसते आपल्याकडे, म्हणजे पहिल्यांदा दिसलाय मला पण. जीभ कसली आहे पिवळी. मित्रांनो, आपण ह्याला न त्रास देता बॉटलमध्ये पॅक करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामुळे असं लय व्यवस्थित घ्यावं लागतं, नंतर अटॅक करते. जायला पाहिजे बाटलीत, गेला. तर मित्रांनो, आपण ह्याला न त्रास देता बाटलीमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहोत आणि घातलेला आहे आपण. काय तर बघू शकता मित्रांनो, आपण ह्याला असं जर 2 मिनिट ह्याला आपण बॉटलमध्ये पॅक केला आहे मित्रांनो. अतिशय दुर्मिळ जातीचा हरणटोळ जातीचा साप आहे मित्रांनो हा, निमविषारी. तर याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत. असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. अतिशय दुर्मिळ जातीचा साप आहे. काय म्हणते त्याला? शेलाटीन म्हणते ते हो. शॅलाटीन. तर बघू शकता मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये याला शॅलाटीन सुद्धा म्हणतात. ही केवढी असते? एवढी जास्त मोठं असते? जास्त एवढी ह्याच्यावर नसते. हा. खाल्लेला असणार काय तर. मध्ये दिसरा जरा जाड महाग पोहरी बारीक आहे ना, केवढं जाते मग लय बारीक असते. तर बघू शकता मित्रांनो, आपण त्याला रिलीज केलेला आहे कारण तो साप आपण सकाळी पकडलेला जात आहे मित्रांनो. पर्यावरणात आपण रिलीज केले त्याला. बघू शकता आपण त्याला रिलीज केलेला आहे. कशा प्रकारे दिसतो हा साप. सकाळी पण माहिती दिली आपण थोडीशी व्हिडिओमध्ये पहिल्या, आणि आता आपण त्याला रिलीज करतोय. लहान साईजचा आहे, तर याची तुम्हाला माहिती दिली आहे मित्रांनो. कसा दिसतो हा. त्रिकोणी तोंड दिसतं याचं आणि पाठीमागं शरीर असं असतं. खूपच दुर्मिळ असा साप आहे.